सो आता मी ना मिक्स कडधान्याची भाजी बनवते। सो जास्त घट्ट पण नाही करायची मला आणि जास्त पातळ पण नाही करायची। सो यामध्ये ना मी कांदा खोबरं भाजून घेतलं होतं आणि त्यामध्ये लसूण जिरं अद्रक थोडीशी घालून वाटून घेतलं आणि ते वाटण आता मी तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे। ते भाजलेलं असल्यामुळे जास्त याला वेळ लागला नाही आणि लगेच मग मी यामध्ये ना मिरची पावडर हळद मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। आणि हे व्यवस्थित झाल्यानंतर मी यामध्ये ना एक मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घातलेला आहे। टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही स्किप करू शकता। सो आता हे वाटण व्यवस्थित झालं होतं, मग यामध्ये मी टोमॅटो घालून घेतलेला आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि यासाठी ना मी कडधान्य अगोदरच आहे ना स्वच्छ करून धुवून वगैरे ना ते मी बॉईल करून घेतले होते 15 ते 20 मिनिटं। सो हे बॉईल केलेले आता मी यामध्ये कडधान्य घातलेले आहेत आणि हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि तुम्हाला जेवढं पाणी लागतं रस्याला तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। सो आता इथे मी 10 ते 15 मिनिटं मध्यम आचेवर ही भाजी व्यवस्थित होऊ देते, कारण की कडधान्य ऑलरेडी शिजलेले होते, त्याला जास्त वेळ लागत नाही। सो इथे मस्तपैकी भाजी रेडी झालेली होती आपली। आणि प्लीज जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता मी वरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि मस्तपैकी भाजी आपली तयार झालेली आहे। आता मिक्स करून घेते मी आणि आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही गरमागरम सर्व करू शकता, भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत देखील तुम्ही ही भाजी सर्व करू शकता। सो जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा। ओके बाय।